रायगढ़ जिला परिषद के सर्व शिक्षा अभियान अंतर्गत खालापुर तालुका के हाथनोली गांव में बनाए गए गृह कक्षाओं का उद्घाटन पूर्व विधायक देवेंद्र साटम के हाथों किया गया। इस कार्यक्रम के लिए मुख्य अतिथि के रूप में विधायक विवेक पाटिल, जेडपी सदस्य मोतीराम ठोंबरे, शेखावश के कार्यालयीन सचिव अनंतराव देशमुख, खालापुर पंचायत समिति के उप सभापति संगीता मोरे आदि गणमान्यों सहित स्कूल कमेटी के अध्यक्ष, सदस्य, प्रधानाचार्य, अध्यापक एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने उपस्थितों को संबोधित करते हुए कहा कि जेडपी सदस्य मोतीराम ठोंबरे और उनके सहयोगियों ने साल की शुरुआत में अच्छी इमारत का निर्माण कर शिक्षा क्षेत्र में क्रांति लाने का प्रयास किया है, जिसके लिए उनका अभिनंदन करना जरूरी है। आजूबाजूला बघतो जिथं 1000 रुपये 1500 रुपये महिन्याची फी आणि लाखाच्या आसपास डोनेशन ऍडमिशनला आणि 300-350 रुपये बसची फी। तर अशा शाळांमधनं ज्या प्रकारच्या इमारती उभ्या केल्या जातात त्याच्यापेक्षा चांगली इमारत तुमचं आणि तुमच्या सर्व सहकार्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो। आता इमारत चांगली झाली, आता शिक्षण देखील अधिक चांगलं करण्याची जबाबदारी मुख्याध्यापिका आणि शिक्षक वर्ग तुमच्यावर या ठिकाणी आहे। पण इमारत झाली म्हणजे मोतीराम ठोंबरे आपली जबाबदारी संपली नाही, तर ह्या इमारतीमधनं आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जे शैक्षणिक साहित्य पाहिजे ते देखील आपल्याला या शाळेमध्ये उपलब्ध करून द्यावे लागेल। जिला परिषद और नगर पालिका के स्कूलों से विद्यार्थियों की कम संख्या को देखते हुए अध्यापकों को सतर्क रहना जरूरी है। हालांकि उसके लिए आधुनिक शैक्षणिक साहित्य का भी उपयोग करना चाहिए, ऐसा प्रतिपादन विधायक विवेक पाटिल ने किया। जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या शाळांमधला पट हा कमी होत चाललाय, याची कारणं आम्ही शोधायला सुरुवात केली। ही कारणं शोधून त्या ठिकाणी खासगी शाळांमध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण दिलं जाते त्या पद्धतीचं शिक्षण आपण इथं देऊ शकतो। तशा इमारती देखील आपण बांधू शकतो, जशी इमारत आधी आपण या ठिकाणी बांधलेली आहे। शैक्षणिक साहित्य हे सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याकडे जो शिक्षक वर्ग आहे जिल्हा परिषदेकडे, हा शिक्षक वर्ग सर्वात चांगला शिक्षक वर्ग। कारण डीएड मध्ये ऍडमिशन मिळताना 70% पुढे डीएड ला ऍडमिशन मिळते। त्याच्यामुळे डीएड ला आहे जसं पूर्वी मेडिकल इंजिनिअरिंगला विद्यार्थी जायचे 70-75 वाले, तसे आता डीएड मध्ये 70-75 वाले जातात। डीएड पास झाल्यानंतर त्याच्यातले मेरिट वाले शिक्षक पहिले जिल्हा परिषदेत जातात, मग खासगी शाळेमध्ये जातात। आपला शिक्षक वर्ग जो आहे हा शिक्षक वर्ग मेरिटचा आहे, टॅलेंटेड आहे, फक्त त्याचा चांगल्या प्रकारे वापर आपण करून घेतला पाहिजे। आणि जी खासगी शाळांमध्ये अजून चौकमध्ये ती परिस्थिती निर्माण झाली नसेल तर येत्या 5-10 वर्षात होईल, एलसीडी उपलब्ध करून दिली जाईल आणि ज्या पद्धतीनं पुण्या, मुंबई, नवी पनवेल, नवी मुंबई परिसरातल्या शाळांमध्ये जे आधुनिक शिक्षण दिले जाते ते या ठिकाणी केलं जाईल। इस दौरान पूर्व विधायक देवेंद्र साटम और कार्यालयीन सचिव अनंतराव देशमुख आदि ने भी उपस्थितों को संबोधित किया। आणि म्हणून ही शाळेची इमारत या ठिकाणी उभी होत असताना जिल्हा परिषदेने चांगल्या प्रकारची मदत केली। सुदैवाने जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना शेतकरी कामगार पक्ष युतीची सत्ता त्या ठिकाणी आहे आणि सत्ता हातात असल्यानंतर शिक्षण समितीवरती मोतीराम ठोंबरे सदस्य आहेत आणि असं असताना सत्ता असल्यानंतर सत्तेच्या माध्यमातून देखील फार मोठ्या प्रमाणात कामं करता येतात, चांगली करता येतात। हे चित्र या शाळा या ठिकाणी बांधून शाळेची इमारत बांधून मोतीराम ठोंबरे यांनी दाखवले।